आपण बघूयात महायुती आणि महाआघाडीमधल्या सामन्यासंदर्भातल्या 9 महत्त्वाच्या बातम्या। कलम 370च्या भिंतीला मी कब्रस्तान बनवलंय। जगातील कोणतीही ताकद 370 कलम पुनर्जीवित करू शकत नाही। 370 कलमवरून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। आर्टिकल 370 की जो दीवार थी ना, उस दीवार को मैंने कब्रिस्तान में गाड़ दिया है। दुनिया की कोई ताकत दोबारा 370 नहीं ला सकती। मोदीजी, महाराष्ट्र तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही। तुमच्यात हिंमत असेल तर उद्धव ठाकरेला संपवण्याचा प्रयत्न करून बघा। उद्धव ठाकरेंचा मोदींवर निशाणा। तुमच्यात हिंमत असेल तर उद्धव ठाकरेला संपवण्याचा प्रयत्न करून बघा। नाही हा माझा महाराष्ट्र तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीत तुमचं राजकारण गाडल्याशिवाय राहणार नाही। शाहू फुले आणि आंबेडकरांचा महाराष्ट्र तो कधीही मोदी, शहा आणि अदानीचा होऊ देणार नाही। उद्धव ठाकरेंचा बीकेसीतील सभेतून मोदींवर हल्लाबोल। महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। तो शहा, मोदी आणि अदानीचा महाराष्ट्र आम्ही कदापि होऊ देणार नाही, तुम्ही कितीही प्रयत्न करा। मोदी पुन्हा सत्तेत आल्यास आपल्या अधिकारांवर गदा। तुम्हाला महाराष्ट्रातून घालवल्याशिवाय हा आत्मा शांत बसणार नाही। मोदींनी केलेल्या भटकती आत्माच्या टीकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर। लोकांच्या बद्दल सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कुणीतरी एक भटकता आत्मा आहे। मी एवढंच सांगू इच्छितो की हा आत्मा तुम्हाला सत्तेहून बाजूला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। 10 वर्षात डोकं वर काढता न आल्यानं काही लोक उद्धव ठाकरेंना आणि काँग्रेसला पाठिंबा देतात। मात्र ओवेसींसारख्या अवलादींच्या मागून फिरणाऱ्या मुठभर लोकांच्या अड्ड्यांवर माणसं घुसवा। महायुतीच्या सभेतून राज ठाकरेंचं ठाकरे आणि काँग्रेसवर हल्लाबोल। ज्या उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला जे पाठिंबा देणारे आहेत ना, त्यांचा उद्देश हा फक्त गेल्या 10 वर्षात त्यांना डोकं वरती नाही काढता आलंय। आणि ते डोकं वरती काढण्याचा मार्ग कोणता, तर काँग्रेस सारखा सुलभ मार्ग नाही। याच्यासाठी म्हणून ते आज त्यांना सगळ्यांना पाठिंबा देत आहेत। बिघडलेल्या पोरानं चुकीचा रस्ता धरला आणि म्हणे माझा बाप चोरला। बाळासाहेबांची संपत्ती आणि प्रॉपर्टी तुमची आहे, मात्र त्यांचे विचार आमच्यासोबत। महायुतीच्या सभेतून एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। बिघडलेल्या पोरानं चुकीचा रस्ता धरला आणि आता लोकांना सांगतात माझा बाप चोरला। अरे काय ते खेळ नाही? बाळासाहेबांची संपत्ती प्रॉपर्टी आम्हाला नको, त्यांचे विचार हीच आमची संपत्ती आहे आणि म्हणून ते आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहे। सचिन वाझेला पुन्हा पोलीस दलात घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा माझ्यावर दबाव होता, मात्र मी नकार दिला। त्याच वाझेने मनसुख हिरेंचा खून केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट। मी सांगितलं होतं त्यावेळी माझ्यावर उद्धवजींचा दबाव होता। उद्धवजी मला देखील म्हणाले की वाझेला परत घ्या। मी म्हटलं घेणार नाही। 4 जून नंतर मोदी भूतपूर्व पंतप्रधान होणार। मोदींना वृद्धाश्रमात पाठवल्याशिवाय शांत राहणार नाही, तर मोठा भाई छोटा भाई कोणीही राहत नाही। संजय राऊतांची मोदींवर टीका। मोदी आपल्या वयाची 75 वर्ष सप्टेंबर महिन्यात पूर्ण करतायत। आता आपली वेळ आहे वृद्धाश्रमात जाण्याची। आम्ही आपल्याला त्या वृद्धाश्रमात पाठवल्याशिवाय राहणार नाही। जेल का जवाब वोट से। महाविकास आघाडीला 48 पैकी 42 जागा निवडून द्या। मला तुरुंगात असतानाही समाधान मिळेल। मुंबईतील मवियाच्या सभेतून अरविंद केजरीवाल यांचं मतदारांना आवाहन।